एक महत्त्वाची अपडेट समोर येते नांदेडमधून। नांदेडमध्ये आता राज ठाकरे आज दौऱ्यावर आहेत आणि तिथल्या एका गुरुद्वाराला ते आता भेट देत आहेत। गुरुद्वाराच्या या ठिकाणी राज ठाकरे जात आहेत। आपण पाहतो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ते दौरा करतायत। आज दरम्यान ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या ते गुरुद्वाराला इथे जात आहेत दर्शन घेण्यासाठी। सचखंड गुरुद्वारा या ठिकाणी ते जात आहेत। दरम्यान सिटी प्राइड या हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत आणि त्या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आला आहे। आपण पाहतोय दुसऱ्या दृश्यामध्ये ही दिल्लीतली दृश्य आहेत। आज उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी बऱ्याच महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरे आज भेट घेणार असल्याचं आपण पाहतोय। तर या ठिकाणी भिवंडीचे हे खासदार आहेत, त्यांची सुद्धा उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। दोन्ही ठाकरे सध्या एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत आणि एकूणच मोर्चे बांधणी करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ही कंबर कसली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या सुद्धा दिल्ली दौऱ्यावर होत्या। आज त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा दिवस आहे। दुसरीकडे राज ठाकरे नांदेडमध्ये आज आहेत आणि नांदेडमध्ये ते विविध महिलांशी संवाद साधणार आहेत। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात असेल किंवा इतर काही गोष्टींसंदर्भात सगळ्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। यासोबतच समस्या जाणून घेणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, काय सांगाल? उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे, कसं नियोजन आहे, काय सांगाल? दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा रश्मी ठाकरे असतील, तीनही शिवसेनेचे प्रमुख नेते जे आहेत ते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा। त्यानंतर प्रामुख्याने जर आपण बघितलं मोहीम तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत सुनीता केजरीवाल यांची सिव्हिल लाईन्स या घरी जाऊन उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत, पण असं असताना देखील सुनीता केजरीवाल यांची भेट महत्वाची आहे। मागच्या वेळी जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते तेव्हा देखील त्यांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतलेली होती आणि आज देखील ते अगदी नक्कीच प्रमोद, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।